लोकांच्या मागणीतून जिल्हा बँकेची निवडणूक लढले, तिथे मी डायरेक्टर झाले. डायरेक्टरवरून मला तिथे चेअरमन म्हणून संधी मिळाली आणि जे काही चेअरमन म्हणून मी काम केलं त्या 7 वर्षांमध्ये मला जी संधी मिळाली त्यातनं मी जळगाव जिल्ह्यामध्ये खूप चांगल्या रीतीने काम केलं. म्हणजे अजूनही तिथे तुम्ही चौकशी केली तर तिथले कर्मचारी किंवा सगळी लोक नाव घेतात, कारण आम्ही जी जिल्हा बँक डबघाईस आली होती त्या जिल्हा बँकेला आम्ही प्रॉफिटमध्ये आणून ठेवलं होतं. एवढं आम्ही काटेकोरपणे त्या बँकेचं नियोजन केलं, तिथे कारभार केला. तिथे जवळजवळ 1 ते 1.5 कोटी रुपयांच्या ठेवी वाढवल्या. ती बँक सक्षम केली. ज्या बँकेला कुलूप लागणार होतं ती बँक सक्षम झाली. ती आजही चांगल्या रीतीने काम करते. आणि त्या बँकेच्या त्या काही प्रवासात आणि त्या राजकारणामुळे आता या राजकारणात फायदा होतो? नक्कीच होतो. पुढच्या करिअरमध्ये होतो. ज्यांनी काम केलंय ते हे म्हणूच शकतात की त्यांना सहकाराचा अनुभव हा राजकीय दृष्ट्या प्रचंड कामात येतो. सहकारामध्ये काम करत असताना एक तर तुम्हाला पक्षाचं कुठलं बंधन नसतं, तुम्ही सर्व पक्षीय काम करत असतात. म्हणजे मी जेव्हा जिल्हा बँकेला अध्यक्ष म्हणून काम करत होते तेव्हा सर्वपक्षीय नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायची मला संधी मिळाली आणि त्यांच्याबरोबर एक चांगलं बॉन्डिंग, एक चांगलं कनेक्शन जुळलं, जे मला आजही कामात येत आहे. म्हणजे त्या नेत्यांचं मार्गदर्शन आजही मिळतं.